गुण गाने निरंकार दे, कहे अवतार ना भूल, पर सदके उस अरदास तो जो प्रभु करे कबूल। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु, गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः। सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय। निरंकारी राजमाता गुरु बचन अवतार की जय। सासनजी प्रेमाने बोला। या सासनजी दासला या ठिकाणी मुंबईवरून या रामपूर मध्ये येण्याचं सौभाग्य हे केवळ आणि केवळ समयांचे सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपेने प्राप्त झालं। आपल्यासारख्या संत महात्म्यांच्या चरणी बसून हा भक्तिभाव सोपा करण्याचा मार्ग इथे प्राप्त होतो। आणि दास अभिनंदन करेल आदरणीय आमचे संयोजक बापूजी आणि त्यांचे हे सर्व सहकारी। त्यांचा एकच उद्देश आहे की या संपूर्ण जगामध्ये जे सत्य आहे आणि जे सद्गुरूद्वारा प्राप्त होते असं सत्य आमच्या या विभागात पण त्याची ओळख झाली पाहिजे। विभागाचं नाव काय? रामपूर। रामपुरा। तुझमें राम मुझमें राम, सब में राम समाया, सबसे कर ले प्यार, जगत में कोई नहीं है पराया। ये राम पूरा पूरा भरा हुआ है, जिधर देखता उधर तू ही तू है, कि हर शय में तेरा जलवा हूबहू है। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। सांगण्याचा अर्थ या रामाची आपण आता बऱ्याच संत महात्म्यांच्या द्वारे व्याख्या ऐकली, परंतु त्या भगवंत रामजींना पण आपण मर्यादा पुरुषोत्तम म्हणून म्हणतो। आणि त्यांनी ही मर्यादा ती सद्गुरु वाचवणी सापडेना सोय धरावी ती पाय, आधी आधी भगवंताचे अवतार असून सुद्धा गुरु वशिष्ठजींच्या कुटियामध्ये जाऊन बाहेरून दरवाजा ठोठावला। आतून आवाज आला गुरु वशिष्ठजींचा की कोण? तेच जाणण्यासाठी आलो। राम राम अवघेची म्हणती परी न जाणती, आत्मा राम दशरथी राम हा त्रिकाळीचा, अनंत युगाचा आत्मा राम। रामाशी जर राम ठाऊक असता, तरी शरण का जाता वशिष्ठांशी, तुका म्हणे तुझा राम आहे तुझ पाशी, वेगे शरण जाय सतगुरुशी। राम बोलिए चाहे अल्लाह बोलिए, पहले पहचान के फिर नाम बोलिए। गाकर किसी ने पाया नहीं, पाकर के ही गाया है, कहे हरदेव कि पाकर के ही सार्थक वह कहलाया है। ज्यांनी ह्या प्रभूची प्राप्ती केली, ज्यांनी ह्या रामाची प्राप्ती केली,
ज्यांनी या निर्गुण निराकार पारब्रह्म परमात्मा अविनाशी तत्वाची प्राप्ती केली, त्यांनी जगाला ओरडून सांगितलं की पायोजी मैंने राम रतन धन पायो, वस्तु अमोलिक दिनी मेरे सद्गुरु कर कृपा अपनायो. परंतु आज संसारामध्ये जर बघितलं गेलं तर थोडासा शब्दामध्ये फरक होत चाललेला दिसतो. की संत मीराबाईंनी ते सांगितलं की पायोजी मैंने राम रतन धन पायो, परंतु संसारामध्ये असं चित्र दिसतं की पायोजी मैंने राम रटन धन पायो. राम का रटन हो रहा है लेकिन राम का पता नहीं है. म्हटले गेले की या रामाची ओळख करण्यासाठी अनेक अनेक संत महात्मा त्यांनी भरपूर तप त्याग तपस्या केली, परंतु आताच महात्म्याने सांगितले की गुरु कृपेशिवाय तो प्राप्त होत नाही. मग आपण बघितलं की आपल्या विभागात आल्यानंतर अनेक अनेक असे संत महात्मा ज्यांनी या मानवाच्या कल्याणासाठी योगदान दिले, असे संत बाळूमामाजी, संत बसवेश्वरजी आणि या जगातले अनेक असे संत महात्मा होऊन गेले. संत बोतन्नाजी, संत वेमन्नाजी, संत एकनाथजी, जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराजजी. आताच आपण त्यांची भरपूर वचनं ऐकली आणि त्या संत महात्म्यांनी तो एकच संदेश दिला की जो वेदांचा उद्घोष आहे की एकम सत्यम द्वितीयो नास्ति. हे एक सत्य आहे आणि ह्या सत्याला जाणून घ्या. उठ जाग मुसाफिर भोर भई अब रैन कहा, जो सोवत है, जो सोवत है वो खोवत है, जो जागत है वो पावत है. उत्तिष्ठतः जागृतः प्राप्य वराणी बोधतः. म्हणजे उठा, जागे व्हा आणि हा बोध हासिल करा. मग उठ जाग मुसाफिर भोर भई कशाला म्हटलेलं आहे की हा मनुष्य जन्म मिळाला म्हणजे ही भोर भई. हा आत्मा न जाणे अनेक अनेक योनीमध्ये फिरत 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 एक एक योनी कोट कोट फेरा तेव्हा लागे वारा मानवाचा. आणि अशा फिरता 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 आज हा मनुष्य जन्म मिळाला. आणि म्हणून संतांनी सांगितलं की मनुष्य जन्म तरी साधी नारायण नाही तर हीन पशुहुनी. ह्या माणसाचं जीवन आज पशुपेक्षाही हीन ह्याच्याकरता सांगितलं आहे की पशु पक्ष्यांना त्यांना तर विवेक नाही आहे, परंतु हा विवेक मनुष्याला मात्र आहे. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. मग ब्रह्म काय, माया काय हे अध्यात्मामध्ये सांगितलं जातं, परंतु काही वेळा असं ऐकायला मिळतं की अध्यात्म म्हणजे काय तर नाही समजल्यावर म्हणतात कोणाच्या अध्यात नाही आणि कोणाच्या मध्यात नाही. परंतु म्हटलंय की ही ब्रह्म काय आहे, ही माया काय आहे हे जाणून घेणं म्हणजे अध्यात्म आहे. ही प्रकृती ही नाशवान आहे. आणि म्हणून संत महात्म्यांनी जसं आपण संत मीराबाईचं उदाहरण घेतलं की त्यांनी त्या श्रीकृष्ण भगवंताच्या आकृतीला प्रेम केलं, परंतु ज्या वेळेस त्यांच्या जीवनात संत रविदासजी आले त्यावेळेस त्यांना या अविनाशी तत्वाचं दर्शन झालं, ती प्राप्ती झाली. आणि असे अनेक अनेक संत महात्मा होऊन गेले ज्यांनी या जगामध्ये हेच सांगितलं की ह्या सद्गुरु शिवाय ही ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होत नाही. आपलं मनुष्याचं जीवन किती थोडं आहे. एक नावाडी
नदीच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनारी लोकांना पोचवायचं काम करायचा आणि त्याच्यामध्ये जे काही पैसे मिळतील त्याच्याशी उदरनिर्वाह करायचा. मग ते काही प्रवासी बसले त्या नावेमध्ये. आता आपण बघतो की शहरात जरा पैसेवाले, सुशिक्षित, हुशार, विद्वान भरपूर माणसं असतात. असेच त्या नावेमध्ये बसले आणि त्या नावाडीला विचारायला लागले, काय रे बाबा, तुझं शिक्षण किती झालं? तो म्हणतो, साहेब मी अशिक्षित आहे, माझं शिक्षण काय, आमच्या घरची गरीब परिस्थिती, मी याच्यावरच. अरे म्हणतो, मग तुझं 25% जीवन व्यर्थ गेलं. दुसरा म्हणतो, तुझ्याकडे काही पैसे अडके काही जमा आहेत का, किती बँक बॅलन्स आहे? म्हणतो, नाही साहेब, काय करू, हे जेवढे काही आज यात्री येतात ते थोडेसे पैसे मिळतात, त्याच्यावरच दिवसाचा कार्यभार चालतो, नित्य असं चालतं, पैसे काहीच बॅलन्स नाही. असं आहे. अरे म्हणतो, तुझं 50% जीवन आता फुकट गेलं. तिसरा विचारतो, तू काय लग्न वगैरे केलं की नाही, परिवार वगैरे आहे की नाही? तो म्हणतो, नाही, अजून माझी परिस्थिती गरिबीची, अजून कोण मुलगी देणार मला, माझ्या पुढचं तेवढं चालतं. अरे म्हणतो, मग तुझं 75% जीवन व्यर्थ गेलं. आता 75% जीवन व्यर्थ गेलं असं बोलता बोलता, चर्चा करता करता ते पात्र होतं मोठं. जसं त्या नदीच्या मध्यावर गेल्यानंतर सोसाट्याचा वारा सुरू झाला, वादळ वारं सुरू झालं आणि मग नाव हालायला लागली. आता तो नावाडी त्यांना विचारतो, तुम्हाला पोहता येतं का? तो नाही. मग तुमचं 100% जीवन व्यर्थ केलं. कारण मी तर पोहून जाणार आहे, माझा जीव मी वाचू शकतो, परंतु तुमचं मात्र आता 100% जीवन. आणि म्हणून संत महात्मा सांगतात की याची देही याची डोळा, पाहिला मुक्तीचा सोहळा. ही संतमती आहे. संतमती जो धारण करतो त्याला मात्र ह्या जीवनात आल्यानंतर या सत्याचा बोध होतो. आणि हा सत्याचा बोध झाल्यानंतर अनेक अनेक संत महात्मा त्यांनी या जगामध्ये लिहून ठेवलं. जसे बुले शहाजी होते, ते त्यावेळेस भरपूर मोठ्या जातीमध्ये, मोठ्या कुळामध्ये जन्म घेतलेला, त्यांचा अभ्यास भरपूर, शास्त्रांचा अभ्यास भरपूर, आणि अशा प्रकारे सगळं असून सुद्धा त्यांना मात्र परमेश्वराची प्राप्ती झाली नाही. मग त्यांना कोणीतरी सांगितलं की या समयाचे जे सद्गुरू आहेत, इनायत शहाजी, या इथे उपस्थित आहेत, तुम्ही त्यांना शरण जा. आत्ताच आपण श्रीमद भगवद्गीतेचा श्लोक ऐकला की तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानेन तत्वदर्शिनः. जर तुम्हाला अशा ब्रह्मज्ञानाची ओळख करून घ्यायची असेल तर कोणाला शरण जायला लागेल? अशा तत्ववेत्या सद्गुरूला, महात्म्याला शरण जावं लागेल. आणि मग ते बुल्लेशहाजी त्यांना शरण गेले, कारण शास्त्रांचा अभ्यास केला परंतु देवाची ओळख झालीच नाही. मग ते एका ठिकाणी बगीच्यामध्ये काम करत होते आणि ते काम करता करता एक रोपट ह्या इकडे उचलून दुसऱ्याकडे लावत होते, ते रोपण करत होते. आणि त्यावेळेस ते बुल्लेशहाला म्हणतात, त्याचं नाव बुल्लेशाह, बुल्लेशहाला म्हणतात की बुलिया रबता की बाणा एद्रो कुठना तो एद्रो लाणा. म्हणजे देवाची ओळख करणं की ह्या इथून प्राप्त करायचं आणि ते आपल्या मनामध्ये स्थापन करायचं. आज संत निरंकारी मिशन हाच संदेश देत आहे की सेल्फ रिअलायझेशन थ्रू गॉड रिअलायझेशन. हा परमात्मा जळी स्थळी काष्टी पाशाने जेथे जातो तेथे तू माझ्या संगाती म्हणतो. तरी आम्ही ते संत वचन ऐकतो की त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. इकडे तिकडे भरकट चाललेला आहे आणि म्हणून ह्या मनुष्याचा जन्म फुकट चाललेला आहे. तो एक शायर म्हणतो की जन्म से लेकर कफन तक
दौड़ता है आदमी और दौड़ते ही दौड़ते दम तोड़ता है आदमी। 2 रोटी 4 लंगोटी और 3 गज कच्ची जमीन, ये 3 चीजें जिंदगी में जोड़ता है आदमी और दौड़ते ही दौड़ते दम तोड़ता है आदमी। मग तो काय प्राप्त करतो ह्या जीवनामध्ये? आणि म्हणून संत निरंकारी मिशनचा हा संदेश आहे, भौतिकता की दौड़ में पड़कर मानवता को भूल न जाए। आज मानवता कुठेतरी लुप्त होत चाललेली आहे। ते संत वचन आहे की अरे मानसा मानसा कधी वशील माणूस, लोभासाठी झाला माणसाचा रे कानूस। अरे मानसा मानसा तुझी नियत बेकार, तुझ्या उनी बरं गोठ्यातलं जनावर। आज माणसाची ही अवस्था झालेली आहे। आदमी की शक्ल से अब डर रहा है आदमी, आदमी को लूट कर घर भर रहा है आदमी, मारता है आदमी और मर रहा है आदमी, न जाने क्या कर रहा है आदमी। आदमी में इतना जहर भर रहा है कि विषधरों का वंश भी डर रहा है। कल सुनोगे आदमी के काटने से रास्ते में कोई सांप मर रहा है। अशी ही मनुष्याची अवस्था। आणि म्हणून वेदांनी उद्घोष केला की मनुर्भव। मग महात्मा सांगतात की माणसाला उद्देश केला मनुर्भव। अरे अरे माणसा तू माणूस बन। अरे माणूसच आहे ना। जसं आता तुम्ही इथे सगळे बसलेले आहेत, तुम्हाला जर कोणी सांगितलं की अहो बसून घ्या, तुम्ही म्हणणार काय सांगताय? अहो आम्ही बसलेलोच आहोत, बसून घ्या काय सांगताय? मग वेदांनी उद्घोष केला मनुर्भव। अरे आम्ही माणूसच आहोत, हात पाय कान डोळे सगळं काही सारखं आहे। परंतु हा मिशनचा संदेश आहे की रूहानियत और इंसानियत संग संग। हा रूहान म्हणजे हा परमात्मा जेव्हा माणसाच्या जीवनात येतो तेव्हा ही रूह रूहान एक झाल्यानंतर मग ती माणुसकी, मग ते प्रेम। ते प्रेम जसं एक ते शायरचं वाक्य आहे की पानी थोड़ा नेह घना लगा प्रेम का बाण, तू ही करते करते दोनों तज दिए पान। म्हणजेच त्या जंगलातली जनावरं पाणी असताना सुद्धा दोघांचं एकमेकावर प्रेम असल्यामुळे तू पी करते करते दोनों तज दिए पान। म्हणजे आज जनावरांमध्ये सुद्धा एवढं प्रेम बघायला मिळतं। परंतु माणसातली माणुसकी हरवलेली आहे। कारण मनुष्य आज वस्तूंवर प्रेम करतो आणि माणसाला वापर करतो, माणसाचा वापर करून घेतो। परंतु व्हायला तर हे पाहिजे, माणसावर प्रेम करायला पाहिजे आणि वस्तूंचा वापर करायला पाहिजे। आणि म्हणून तो शायर पण म्हणतो कि शहर की इस दौड़ में दौड़कर करना क्या है दोस्तों, अगर यही जीना है तो फिर मरना क्या है दोस्तों। सीरियल की किरदारों का हाल तो सब जानता है, लेकिन माँ का हाल पूछने की फुर्सत कहाँ पर है दोस्तों। तो शहर की इस दौड़ में दौड़कर करना क्या है दोस्तों, और अगर यही जीना है तो फिर मरना क्या है दोस्तों। मोबाइल लैंडलाइन इन सब की है भरमार, लेकिन जिगरी दोस्त से जुड़े ऐसे कहाँ पर रहता। तो शहर की इस दौड़ में दौड़कर करना क्या है दोस्तों, अगर यही जीना है तो फिर मरना क्या है दोस्तों। आज मनुष्याची अशी अवस्था झालेली आहे की तो दिवस रात्र या मायेच्या पाठी धावत असतो। आणि म्हणून संत महात्मा सांगतात की नक्शे कदम हमारे चांद पर भी है, लेकिन जमी पर न चलना आया हमें। आणि आज संत निरंकारी मिशनचा हा संदेश आहे की ही सुकून अंतर्मन का, ही सुकून शांती जसं वस्तूमध्ये किंवा परिस्थितीमध्ये बदलाव होतो त्यावेळेस ती शांती, तो सुकून निघून जातो। परंतु या निर्गुण निराकार पारब्रह्म परमात्मा ईश्वर अल्लाह वाहेगुरु गॉड कुठल्याही नावाने पुकारा, परंतु
तो जर जीवनात आला तर मात्र तो सुकून, ती शांती, ती नित्य स्थिरता प्राप्त होते. कारण ती स्थिरता प्राप्त होते ती ह्या स्थिर प्रभूला प्राप्त करण्यामुळे. आज आपण बघितलं की किती किती संत महात्मांचं जीवन, की त्यांच्याकडे काहीही नव्हतं. होते है वो जो कुटियों में भी राजाधिराज होते हैं, और होते है वो जो महलों में भी घोर दरिद्र होते हैं. म्हणजे महल, माडी, बंगला, गाडी असल्यानंतर सुद्धा त्यांच्यामध्ये हे सत्य जर आलं नाही तर त्यांचं जीवन असंच व्यर्थ जाणार. जब सिकंदर बादशाह इस दुनिया से रुखसत हुए तो उनके दोनों हाथ खाली थे. परंतु संत महात्म्यांच्या बाबतीत आम्ही असं कधीच म्हणत नाही की संत महात्मा खाली हात या जगातून गेले. कारण त्यांनी जे प्राप्त करायला पाहिजे या मनुष्य जीवनात, त्या निर्गुण निराकार पारब्रह्म परमात्म्याची प्राप्ती करून घेतली. आणि म्हणून त्यांच्याबद्दल आपण कधीच खाली हात गेले असं म्हणत नाही. आणि म्हणून आज संत निरंकारी मिशन हा संदेश देते सत्याचा, एकत्वाचा. एक को जानो, एक को मानो और एक हो जाओ. जसं संत कबीरजीची आता आठवण केली गेली, त्यांनी पण हे वचन काढलं की तोर मोर की जेवरी, बट बांधा संसार, एक कबीरा क्यों बटे, जाको नाम आधार. ज्या संत कबीरजींना ह्या नामाचा आधार मिळाला, मग त्यांना हा सर्वानुभूती जो परमेश्वर आपण म्हणतो आहे ते ज्ञान झाल्यानंतर, आणि आज समयाचे सद्गुरु माता सदीक्षाजी महाराज तेच म्हणतात की तुम्ही आणि आम्ही सगळे एकच आहोत, सगळे सारखेच आहोत. या ठिकाणी कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही. या ठिकाणी आत्मभाव, आत्मतत्वाने बघितलं तर सर्वानुभूती तोच एक आत्मा आहे. परंतु आता आपण बघितलं की या ठिकाणी बेंगलोर मध्ये 2 आणि 3 मार्चला सद्गुरु माताजी दर्शन देत आहेत, समागम. नागपूरला पण 26, 27, 28 जानेवारी समागम, सद्गुरु माताजींचं दर्शन. आणि मग तोच अर्थ आपण सुरुवातीलाच बघितलं की संत समागमी धरावी आवडी. मग त्या संत समागमाचं महत्व सांगितलं. समागम यानी क्या, जब ये आत्मा और परमात्मा का मिलन होता है तो समागम होता है. और ये मिलन कैसे संभव है, जेव्हा या ब्रह्मज्ञानाचा मनामध्ये बोध झाला, मग हा आत्मा आणि परमात्मा एक झाला. जीवडू शिवडू, शिवडू जीवडू, जीव शिव एकम कनरैया, अहम ब्रह्मास्मि तत्त्वमसि, कोहम कोहम सोहम सोहम. आपण सर्व धर्मग्रंथ शास्त्र वाचली, ऐकली, परंतु तेच कवी म्हणतात की काय मी सांगू ऐशा लोका, नेहमी करीती पारायण, कळले नाही अजूनही त्यांना कुठे आहे हा राम नारायण. है नेरे सूजत नाही, धिग धिग ऐसी जिंद, तुलसी इस संसार को भया मोतिया बिंद. उसकी तलाश कैसी जो आंखों के रूबरू है, ये जुस्तजू नहीं ये तौहीन जुस्तजू है. एक सेठजी, त्यांच्याकडे भरपूर नोकर चाकर आणि मोठा धनाढ्य सेठ होता, भरपूर पैसे अडके. त्यांचा एक लहान मुलगा, त्यांनी हट्ट केला की मला आता त्या बाजूच्या तलावामध्ये आंघोळ करायला जायचं आहे. सेठजीनी लगेच एका नोकराला सांगितलं की इसको लेके जाओ उस तालाब में और नहला के लेके आओ, आंघोळ करून घेऊन या. परंतु त्या सेवकाला सांगितलं की हे बघा, लक्ष ठेवा, ह्याच्या अंगावर जे कपडे आहेत ना ते फार किमती आहेत, कारण सेठजीचा मुलगा. आता बघितलं आजकाल फॅशन डिझायनर, फॅशनचे एक शर्ट जर गावात 1000ला मिळतं तर त्या फॅशन डिझायनचे 1 लाखापर्यंत पण जातं. तुम्हाला कल्पना आहे, आता आपण बघतोच किती. तर त्या शेठजीच्या मुलाचे कपडे पण असे जड जवारीने युक्त फार भारी होते. तो म्हणाला ह्याला घेऊन जा, पण ह्याच्या कपड्याकडे लक्ष ठेव. तो सेवक घेऊन गेला आणि तो मुलगा आपला आंघोळ करतोय.
तलावामध्ये, आणि तेवढ्यात तिकडून शेठजीची सवारी चालली होती रस्त्याने कुठे बाहेर कामानिमित्त. त्यांच्या आजूबाजूला अजून 2-4 सेवक होते. लगेच शेठजीने आवाज दिला एका सेवकाला, अरे जा जा, वो लड़का डूब रहा है तालाब में, उसको बचा लो, उसको बचाओ. तो सेवक धावत गेला, त्या तलावात बुडणाऱ्या मुलाला बाहेर काढलं. मग शेठजी त्या सेवकाला म्हणतो, ज्याने नेलं होतं, तूने ध्यान नहीं दिया, ये डूब रहा है तालाब में. तो सेवक बोलतो, सेठजी माफ करना, मेरा तो ध्यान इन कपड़ों पर था. आज हा आत्मा न जाणो किती अपवित्र होत झाला आहे, किती या मायेमध्ये गुरफटून चाललेला आहे. परंतु ध्यान कुठे आहे? शरीराकडे. या संसारे खल दुसरे त्राही मुरारे, त्राही मुरारे. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी तोच संदेश सर्व संत महात्म्यांनी या दिला की बाबा रे आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडाना. या ठिकाणी अनेक गोष्टी अनेक प्रकारे जसं म्हटलंय की मतामतांचा गलबला कोणी पुसेना कोणाला, जो ज्यामती स्थिरावला तोची धन्य. परंतु तुमच्या चरणी हात जोडून नम्र प्रार्थना आहे की तुम्ही आतापर्यंत जे जे धर्मग्रंथ शास्त्र ऐकले वाचले, परंतु त्याच्यामध्ये जी वस्तू, जो निर्गुण निराकार परमात्मा, जसं संत कबीरजी म्हणतात की वस्तू कही ढूंढत कही, किस विधि आवे हाथ, कहत कबीरा तब पाहिये जब भेदी लीजिए साथ. जेव्हा हा भेद जाणणारा आपल्याला मिळेल म्हणजे सद्गुरु. आणि हा सद्गुरु आज समयाचे सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज या इथे त्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून देतात आहे. जी ब्रह्मज्ञानाची प्राप्ती मिळाल्यानंतर संतांनी आवाज दिला जगाला की ब्रह्म दिसे उघडे जगी या, ब्रह्म दिसे उघडे. या शास्त्राची वेळ भरपूर झालेला आहे. दासला पण आशीर्वाद द्या. तुम्हाला जर पटलं तर जरूर तुम्ही आमच्या सद्गुरूकडे या. ह्या सद्वस्तूची ओळख करून घ्या, ह्या परमात्म्याची ओळख करून घ्या. हा परमात्मा जो शास्त्रात म्हटलेला आहे की निर्गुण आहे, निराकार आहे, शाश्वत आहे, सत्य आहे, अजो नित्य हा शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. असा सद्गुरू आज समयाचे सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यावेळेस उपस्थित आहेत. आपण आपल्या जीवनाचं कल्याण करू, याने समस्त विश्वाला सुंदर बनवूया. सासंगजी प्रेमाने बोला.